महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा आशय, छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि संघर्ष आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी कुठलंही राजकारण होऊ नये आणि तो पुतळा एक आपल्या शहराचं वैभव वाढवणारे, एक शहराचं पावित्र्य सांभाळणारे, एक ऐतिहासिक गौरव होणारे. त्यामुळे तो पुतळा तुषार भाऊंनी, अजित भाऊंनी, सुलभाताईंनी, कैलास भाऊंनी सांगितलं तो उत्कृष्ट दर्जाचा व्हावा, उत्कृष्ट दर्जाचा व्हावा, जेणेकरून आपल्या शहराचं वैभव वाढत. त्याच्यात कुठलाही राजकीय आमचा हेतू नाहीये, त्याच्यात कुठलीही बदनामी होऊ नये असा हेतू नाहीये. पण हा पुतळा योग्य पद्धतीने आयुक्तांनी त्याची व्यवस्थित चौकशी करावी. कुठल्या ठेकेदाराला आपण काम दिलंय, निविदा किती वेळा बदलल्या, तो चौथरा आधी उभारला होता, त्याच्यानंतर त्याची जागा बदलली, आता त्याच्यात किती खर्च झालाय, त्या जातीने लक्ष घालून त्या जागेवर आयुक्तांनी गेलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सांगितलं तशी समिती स्थापन केली पाहिजे. समिती स्थापन करून कामाचा दर्जा बघितला पाहिजे. जे धातू वापरले जातात ते योग्य प्रकारचे वापरले जाईल, जेणेकरून पुढचे 50-100 वर्ष त्या पुतळ्याला काही होणार नाही. कारण हा पुतळा खरंच सर्वांचा, आता आपण मालवणमध्ये बघितलं किती महाराष्ट्रात संताप तयार झाला, तर पिंपरी चिंचवडमध्ये संताप होऊ नये. परत त्या पुतळ्याला काही कमी जास्त झालं तर तो संताप होणार आणि समाजात उद्रेक होणार, तो होऊ नये अशी आमची महाविकास आघाडीची मागणी आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला ते 100 कोटी स्वतःच्या आत्ताबाई काय खर्च करतात का, तर आपल्याला किती उदाहरणं देता येतील की ते वारंवार निविदा वाढवून प्रत्येक कामात भ्रष्टाचार करण्याचं त्यांचं ध्येयच आहे. आणि हा जनतेचा पैसा आहे. कामगार असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, स्वतःच्या कष्टातून जनतेने पैसा महानगरपालिकेला दिला आणि ते लुटण्याचं काम सरळ भारतीय जनता पार्टी किंवा आमदार करतात. त्याचा आम्ही सर्व तीव्र निषेध करतो. आणि आयुक्तांनी जर पुढच्या 2-3 दिवसात त्याची चौकशी नेमली नाही, समिती नेमली नाही किंवा काही कुठलं ठोस पाऊल उचललं नाही तर आम्ही एक तीव्र आंदोलन महाविकास आघाडीतर्फे निर्माण करू.